ध्येय एज्युकेशन फाउंडेशन मध्ये ध्येय प्रकाशन अकॅडमी मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत, आज बघा आपण कोणता घटक बघणार आहोत. बुद्धिमत्तेचा आकलन सूचना पालन हा घटक आपण आज बघणार आहोत. तर बघा, आकलन म्हणजे काय? प्रश्नांमध्ये काही सूचना दिलेल्या असतात, त्या सूचनांचे पालन करणे, सूचना नीट समजून घेणे, प्रश्न वाचून त्यातील सूचनांचे पालन करणे आणि लक्षपूर्वक वाचणे व उत्तरे शोधणे महत्वाचे असते. तर या घटकामध्ये पुढीलपैकी काय काय सूचना दिलेल्या असतात बघा. पहिली सूचना काय आहे? डाव्या किंवा उजव्या बाजूने आलेले अक्षरे ओळखणे. डाव्या किंवा उजव्या, तर बघा आता इथे काय आहेत अक्षर? एखादा शब्द आहे, एखादा आपण शब्द घेऊ. चला आता ऍट यामधलाच असतात हा शब्द घेऊ आपण. चला, असतात, तर हा स आहे. या अक्षराच्या उजवी बाजू आणि डावी बाजू, स ची उजवी बाजू कोणती आणि स ची डावी बाजू कोणती? आपला हात आता पेपर लिहिताना आपला पेपर असा समोर असणार आहे आणि तर त्याची आपण उजवी बाजू कोणती आणि डावी बाजू कोणती हे लक्षात घ्यायचंय. आपला जो उजवा हात आहे ती उजवी बाजू आणि आपला जो डावा हात आहे तिकडे ही उजवी बाजू झाली आणि ही डावी बाजू झाली. समजलं तुम्हाला? आपल्याला सांगितलं स च्या उजव्या बाजूला कोणते अक्षर आहे, तर काय सांगणार आपण? ता. आणि स च्या डाव्या बाजूला कोणते अक्षर आहे, तर काय सांगणार आपण? अ. तर ही आपल्याला उजवी आणि डावी बाजू ही ओळखता आली पाहिजे. पुढे बघा, शब्द उलट क्रमाने लिहिणे. आता शब्द उलट क्रमाने लिहिणे. उलट क्रमाने म्हणजे बरोबर. जाऊ दे, आपण दुसरा शब्द घेऊ. लोकप्रियता. लोकप्रियता हा शब्द आहे. तर हा शब्द उलट क्रमाने लिहायचा म्हणजे हे शेवटचं अक्षर पहिलं येणार, नंतर हे येणार, नंतर हे येणार आणि मग शेवटी शेवटी काय येणार? लो येणार. जे पहिलं आहे ते शेवटी जाणार, जे शेवटी आहे ते पहिलं येणार. असे उलट क्रमाने शब्द करून त्याच्यावर आपल्याला प्रश्न विचारले जातात. तर पुढे बघा, दिलेल्या अक्षरापासून अर्थपूर्ण शब्द बनवणे. दिलेले जे आपलं अक्षर आहे त्याच्यापासून अर्थपूर्ण शब्द बनवायचा असतो. म्हणजे शब्द वेगवेगळे तोडून दिलेले जातात. आता हा शब्द घ्या, बनवा, तर असं देणार. यापासून शब्द बनवा. असे वेगवेगळे आपल्याला अक्षरे देणार आणि त्यापासून आपल्याला शब्द बनवायचे. शब्दांमध्ये आलेले जोडाक्षर ओळखा. शब्दांमध्ये कोणते जोडाक्षर आलेले आहे ते ओळखायचं. जोडाक्षरे म्हणजे बघा काय आहे? दोन व्यंजन, दोन व्यंजन, व्यंजन जेव्हा जोडून काय बनतो तो जोड शब्द बनतो. स्वर प्रत्येक अक्षरामध्ये तर स्वर असतोच, पण जेव्हा व्यंजन जोडतात तेव्हा त्याच्यामध्ये तो काय बनतो? जोड शब्द बनतो. आकारांत, इकारांत, उकारांत शब्द ओळखणे. आकारांत शब्द कोणते? इकारांत शब्द ओळखणे. पुढे बघा, आता बघा मी सांगितलेला मगाशी तसाच शब्द आहे. कोणता शब्द आहे? लोकप्रियता. आपण आता त्याच्यावरचे प्रश्न बघायचे काय काय. लोकप्रियता हा शब्द उलट क्रमाने लिहिल्यास
पाचवे अक्षर कोणते येईल? काय येईल? पाचवे अक्षर कोणते येईल? हा शब्द उलट क्रमाने लिहूया. बघा आपण आताच मी तुम्हाला दाखवला. लोकप्रियता हा उलट क्रमाने लिहिला. ता य प्री क लो. हा शब्द उलट क्रमाने लिहिल्यास पाचवे अक्षर कोणते येईल? 1 2 3 4 5. कोणते आलं पाचवं अक्षर आपलं? लो. कोणतं आलं? म्हणजे ल. कोणतं आलं आपलं अक्षर? ल. तर आपलं ऑप्शन नंबर 2 हे आपलं उत्तर असणार आहे. बघा आता पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न काय वाचा बर. जन गण मन या शब्दात कोणते अक्षर जास्त वेळा आलेले आहे? कोणते अक्षर जास्त वेळा आलेले आहे? कोणते अक्षर जास्त वेळा आलेले आहे? बघा ज आलाय का? ज एकदाच आलाय. न एकदा आलाय. ग पण एकदाच आलाय. इथे अजून एकदा सापडला बघा न. आणि हा म पण एकदाच आलाय आणि हा न पण एकदाच आलाय. म्हणजे कोणतं अक्षर जास्त वेळ आलेला आहे? दोनदा आलेला आहे. काय? न. काय ऑप्शन आपलं? ऑप्शन नंबर 2. न हे दोनदा आलेले अक्षर आहे. पुढे बघा आता. सर्वतोपरी या शब्दात आलेल्या कल्पनेतील आपल्या इच्छा पूर्ण करणारी सुंदर स्त्री. या शब्दामध्ये असा शब्द शोधायचा आहे की आपल्या कल्पनेतील व आपल्या इच्छा पूर्ण करणारी सुंदर स्त्री कोण असते? या शब्दामध्ये असा कोणता शब्द लपलेला आहे की ती सुंदर स्त्री असते आणि आपल्या कल्पनेत असते? खरं असतं का? नसतं. तर आपल्या फक्त कल्पनेत असते आणि आपल्या इच्छा पण पूर्ण करते. कोण असते? आई नाही. ऑप्शन दुसरं काय? परी. आई हा शब्द आपल्या या शब्दामध्ये आलाय का? नाही आला. आई हा शब्द आलाय का? नाही आला. तर परी हा शब्द यामध्ये आहे का? हो आहे. बघा परी. सर्वतोपरी. परी आपल्या कल्पनेत पण असते आणि आपल्या इच्छा पण पूर्ण करते. तर काय आहे? परी. पुढचं बघा. पुढचे शब्द प्रश्न वाचायचा प्रयत्न करा. म्हणजे सोडवायचा, वाचायचा प्रयत्न करा. निरीक्षण क्षमता आपली चांगली पाहिजे. प्रश्न नीट वाचायचे आहेत. बघा वाचा पुढचा प्रश्न. दोन, मन, आगमन, मानव, रचना या शब्दात कोणते अक्षर जास्त वेळा आलेले आहे? कोणते अक्षर जास्त वेळा आलेले आहे? बघा आता. द कुठे दिसतोय? द दुसरीकडे दिसतच नाही आपल्याला. न बघा यामध्ये पण आहे. मन. पुढचा शब्द आगमन. पुढचा शब्द मानव. नंतरचा शब्द रचना. काय आहे? रचना. बघा न प्रत्येक शब्दामध्ये न आलेला आहे. मग सगळ्यात जास्त वेळा न बघा कोणता अक्षर आहे? द आलंय का? नाही. व पण एकदाच आलेला आहे. न
आपलं उत्तर काय आहे? न. काय आहे? न. आपलं ऑप्शन नंबर 3 हे आपलं उत्तर असणार आहे. पुढे बघा, पुढचा प्रश्न बघा. प्रश्न वाचायचा आणि सोडवायचा प्रयत्न करायचा. माझ्या आधी तुम्हाला समजलं असेल तर माझ्या आधी तुम्ही पटापट उत्तरे काढा. बघा पुढचा शब्द काय आहे? कामचुकार. या शब्दातील मधले अक्षर कोणते? काय आहे प्रश्न? या शब्दातील मधले अक्षर कोणते? आपल्याला काय शोधायचंय? मधले अक्षर. आधी मधले अक्षर शोधायला आपल्या आजूबाजूला किती आहेत ते तर माहिती पाहिजे. बघा आता पूर्ण शब्द किती आहेत हे? 1 2 3 4 5. किती शब्द आहेत? 5. 5 म्हटल्यावर आपल्याला मध्ये घ्यायचंय म्हटल्यावर इकडचे 2 सोडायचे आणि इकडचे 2 सोडायचे. मग मध्ये कोणता आला? हा बघा, हा मध्ये आला. मग आता मधला कोणता झाला? च. कोणता झाला? च. ऑप्शन बघा कुठे आहे? च. क. क हा मध्ये आहे का? नाही, सुरुवातीला आहे. मग दुसऱ्या नंबरला आहे. आणि हे हा काय आपलं उत्तर काय असणार आहे? च. ऑप्शन नंबर 3. पुढे बघा आता पुढचा शब्द, पुढचा प्रश्न. नवीन वर्ष सुरू झाले. काय आहे? नवीन वर्ष सुरू झाले. हे काय आहे? एक वाक्य आहे. काय आहे? वाक्य आहे. तर या वाक्यात 2 अक्षरी शब्द किती वेळा आलेले आहेत? किती अक्षरी पाहिजेत आपल्याला? 2 अक्षरी. बघा आता नवीन. किती अक्षरी शब्द आहे हा? नवीन 3 अक्षरी आहे. म्हणजे हा आपल्याला चालेल का? हा नाही चालणार. हे बघा, हे किती अक्षरी आहे? 2 अक्षरी. हे पण 2 अक्षरी आहे आणि हे पण 2 अक्षरी आहे. एकदा, दोनदा आणि 3दा. मग आपल्याकडे 2 अक्षरी शब्द किती वेळा आलेले आहेत? 1 2 3. किती वेळा आलेले आहेत? 3. ऑप्शन नंबर 2. असे परीक्षेमध्ये ऑप्शन नंबर 2 आणि आपलं उत्तर काय आहे? 3. म्हणून गडबड करताना उत्तर लिहिताना आपण ऑप्शन नंबर 3 असं लिहिण्यामध्ये आपल्या असे येत असताना कितीतरी प्रश्न चुकून 1-2 प्रश्न चुकू शकतो. तर त्यामुळे आपलं उत्तर आहे 3. 3 शब्द आहेत. मग ऑप्शन पण 3च आपण तिथं गोल करून येऊ. तर तसं करायचं नाही. आपल्याला उत्तर येत असताना त्याचे मार्क आपले जाऊ शकतात. त्यामुळे उत्तर आहे 3 पण ऑप्शन नंबर किती आहे? 2. तर बरोबर 2 नंबरलाच गोल करायचा आहे. पुढे बघा आता काय आहे? बघा पुढचा प्रश्न. बघा तुम्ही सोडवायचा आधी प्रयत्न करा, मग मी तुम्हाला सांगते. बघा आता पुढचा प्रश्न काय आहे? ढ य थ छ छ द थ या अक्षरमालेत पुन्हा पुन्हा कोणते अक्षर आलेले आहे? पुन्हा पुन्हा कोणते अक्षर आलेले आहे? ढ परत आलाय का? नाही. य परत आलाय का? नाही. हा यामधला नाही. हा या अक्षरमालेतील असा येतो य. आणि मग बघा थ इथे एक दिसतोय आणि इथे एक दिसतोय. म्हणजे 2दा थ आलेला आहे. या अक्षरमालेत पुन्हा पुन्हा कोणते अक्षर आलेले? या आलंय का? नाही. ढ पण नाही. ढ एकदाच आहे. पुढे काय आहे? थ. बघा हे थ किती वेळा आलेला आहे? 2दा. किती वेळा आलेला आहे?
दोनदा. मग आपल्याला याचं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन नंबर 3 थ. पुढचा प्रश्न बघा. लोकनाट्य या वाक्यात ना हे अक्षर कितव्या स्थानावर आहे? लोकनाट्य या शब्दात हे अक्षर कितव्या स्थानावर आहे? बघा हा, काय आहे? ना. कितव्या स्थानावर आहे? ए पहिले स्थान, दुसरे स्थान, तिसरे, चौथे. किती आहे? 4 अक्षरे आहेत त्याच्यामध्ये. तर कितव्या स्थानावर आहे? तिसऱ्या. ऑप्शन नंबर 1, 2 आणि 3 हे तर नाही, पहिल्या नाही, दुसऱ्या नाही. ऑप्शन नंबर 3 तिसऱ्या स्थानावर हे बरोबर आहे. चौथ्या पण नाही. समजलं का तुम्हाला कसे सोडवायचे प्रश्न? असे प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये सोडवायला येणार आहेत, तेव्हा नीट लक्ष देऊन बघायचं आहे. बघा आता हे तुमच्या अभ्यासासाठी प्रश्न आहेत, होमवर्क साठी. ह्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या सगळ्यांनी आणि असेच्या असं सोडवायचं आहे. बघा बर. कसे सोडवायचे बघा प्रश्न. बघा आता असे देखील काही प्रश्न असतात, होमवर्क साठी आहेत तुम्हाला प्रश्न, पण मी त्याच्याबद्दल आणखी तुम्हाला माहिती सांगते. बघा काय आहे? म, द, अ, ह, र, न, ग या अक्षरापासून अर्थपूर्ण शब्द तयार केल्यास त्यातील मधले अक्षर कोणते? काय आहे? मधले अक्षर कोणते? पण आधी आपल्याला या अक्षरापासून शब्द कोणता बनवायचा? आधी शब्द बनवता आला पाहिजे. बघा कसा आहे शब्द. अक्षर कोणते कोणते आहेत बघा आधी. म, द, अ, ह, र, न, ग. या अक्षरापासून कोणता शब्द बनवू शकेल? बघा आता. अ, ह, म, द, न, ग, र. अहमदनगर. काय? अहमदनगर हा शब्द बनतो. तर हा शब्द बनवून झाल्यानंतर बघायचं आहे मधले अक्षर त्याच्यामध्ये कोणतं येते. पुढचा बघा. परत अजून तसाच आहे बघा प्रश्न. श, ल, क, त, मृ, अ हा शब्द अर्थपूर्ण बनवल्यास मधले 2 अक्षरे कोणती असतील? काय आहे? मधली 2 अक्षरे कोणती असतील? आधी यापासून शब्द बनवता आला पाहिजे तुम्हाला. काय आहेत आपल्याकडे अक्षर? श, ल, क, त, मृ, अ. तर बघा आता यापासून कोणता शब्द बनेल? कोणता शब्द बनेल बघा बर. अ, मृ, त हे तर आधीच येते. अमृत. कलश. क, ल, श. तर आपल्याला जी अक्षरे दिलेली आहेत त्यापासून पटापट आपल्याला
शब्द सुचले पाहिजेत. हा बनवता येईल का, तो बनवता येईल का, हा शब्द इकडे केला, हा शब्द हे अक्षर इकडे केलं, हे पहिल्यांदा घेतलं, आधी श पहिल्यांदा घेऊन श पासून शब्द बनवू शकतो का, किंवा ल पासून शब्द बनवू शकतो का, किंवा क पासून शब्द बनवू शकतो का, हे तर आपल्याला पटकन समजेल. अमृत काय, हे तर पटकन समजेल. पण पुढचा पण आपल्याला शब्द पटकन सुचला पाहिजे. लगेच यापासून शब्द तयार नाही झाला, श पासून नाही झाला तर ल पासून, ल पासून नाही झाला तर क पासून, असं आपल्याला करत राहिलं पाहिजे परीक्षेमध्ये. तर बघा, अमृत कलश काय शब्द बनला, अमृत क ल श. आता पुढचं तुम्ही सोडवायचंय बर का, मी तुम्हाला हिंट दिली कसे कसे प्रश्न सोडवायचे आहेत ते. पुढे आता प्रश्न तिसरा बघा काय आहे, सना, राघव, सुरेश, सोनाली, मोनू, राधा, गौरी हे सर्वजण मिळून लगोरी खेळत होते. काय खेळत होते, लगोरी. माहितीये का लगोरी कसे खेळतात ते, हे सगळेजण मिळून लगोरी खेळत होते. काय झालं मग, या वाक्यातील दोन अक्षरी नामांच्या शब्दांची संख्या किती. खेळायचं सोडून द्या, आता अभ्यासाकडे बघा. या वाक्यातील 2 अक्षरी नामांच्या शब्दांची संख्या किती. नाम म्हणजे काय, नाम म्हणजे काय सांगा बर. नाम म्हणजे थोडक्यात काय, नाव. आपल्या आजूबाजूच्या प्रत्येक वस्तू असतात, प्रत्येक काही गोष्टी असतात, त्याचं प्रत्येकाचं आपलं आपलं एक नाव असतं. पण त्याला व्याकरणच्या भाषेमध्ये काय म्हणतात, नाम म्हणतात. तर नाम म्हणजे काय, नाव. पण कसं नाव पाहिजे, ही तर सगळीच नाव आहेत, इतर सगळीच नाव आहेत. कसं पाहिजे आपल्याला नाम, 2 अक्षरी. कसं पाहिजे, फक्त 2 अक्षरी नाव पाहिजे. मग तुम्हाला अशी शोधायचे की फक्त 2 अक्षरीच नाव आहेत, कळलं का. अशी नामे शोधायचे की फक्त 2 अक्षरीच आहेत. पुढे बघा, पुढे बघा काय, च र प ग म र द र य र स व क र या अक्षर मालिकेत सर्वात जास्त वेळा कोणते अक्षर आलेले आहे. पुन्हा तसाच प्रश्न. या प्रश्नामध्ये तुमची निरीक्षण क्षमता चांगली पाहिजे. इथे तुमची निरीक्षण क्षमता वापरायची. पटकन तुम्हाला असं निरीक्षण करून पटकन दिसलं पाहिजे की कोणतं अक्षर जास्त वेळा आलेला आहे. याचा नीट व्यवस्थित स्क्रीनशॉट काढून घ्यायचा. तुम्हाला जर जमत नसतील तर त्याच्यासाठीच मी तुम्हाला एका एका प्रश्नाचं एक्सप्लेनेशन करून नीट सांगते की तुम्ही कशा प्रकारे हे प्रश्न सोडवू शकता. परीक्षेत तुम्हाला असेच्या असे प्रश्न असणार आहेत. असे प्रश्न असतात. आता हा पहिल्याचा उत्तर आपण काढलं तर त्यातील मधलं अक्षर कोणतं येईल, अहमद नगर. बघा एक प्रश्न मी तुम्हाला सोडवून दाखवते. इकडे 3 सोडले, इकडे 3 सोडले, मधलं काय आलं, द. तर द किती आहे, ऑप्शन नंबर 2 आहे. तर इथे आपल्याला असं करायचं आहे. असं रंगवायचं असतं. तसेच हे पुढचे पण तुम्हाला सोडवायचे आहेत. पुढचं बघा, च र प ग म र द र य र स व क र
या मालिकेत सर्वात जास्त वेळा कोणते अक्षर आलेले आहे? कोणते अक्षर आलेले आहे ते शोधायचंय, बघायचंय कोणते अक्षर आलेले आहे ते. पुढचा प्रश्न, देवाची या द्वारी उभा क्षण भरी. काय? देवाची या द्वारी उभा क्षण भरी. या वाक्यातील जोडाक्षरी शब्द किती आलेले आहेत? काय आहेत? जोडाक्षरे. तर जोडाक्षर कसं आहेत? जिथे फक्त दोन व्यंजने जोडलेले असतात त्यांनाच तुम्ही जोडाक्षर म्हणू शकता. जिथे फक्त दोन व्यंजन जोडलेले आहेत. आता शब्द आहे कृपा. हे जोडाक्षर आहे का? कृपा हे जोडाक्षर होईल का? सांगा बरं तुम्ही मला. कृपा हे जोडाक्षर होईल का? नाही, कृपा हे जोडाक्षर होणार नाही. का ते बघा. क आणि त्याच्यामध्ये स्वर आहे हा ऋषीचा, आणि हा पा. तर क सोबत काय जोडलेला आहे? ऋषीचा जोडलेला आहे, आणि हा एक स्वर आहे. पण जेव्हा दोन स्वर जोडले जातात तेव्हा त्यांना जोड शब्द म्हणतात का? त्यांना नाही, त्यांना जोड शब्द नाही म्हणत. आता यामध्ये बघा, शब्द हा शब्दच घेऊया आपण. ब शब्द. हा बघा, हा ब आणि हा द. अर्धा ब आहे आणि हा त्याला द जोडलेला आहे. पण हे दोन्ही पण काय आहेत? व्यंजन आहेत. दोन्ही पण काय आहेत? व्यंजन आहेत. म्हणून हा जोड शब्द होतो. हे काय आहेत? व्यंजन आहेत, म्हणून जोड शब्द होतो. बघा आता, तर याच्यामध्ये तुम्हाला शोधायचं आहे जोड शब्द कोणता. काय शोधायचं आहे? जोड शब्द शोधायचा आहे. पुढे बघा, आम्ही सर्वजण मामाच्या गावाला जाणार आहोत. या वाक्यातील गा अक्षरापासून डावीकडील पाचवे अक्षर कोणते? काय आहे? काय आहे? बघा बर. कोणतं अक्षर पाहिजे आपल्याला? गा. कुठे आहे गा? हे बघा इकडे. या अक्षरापासून डावीकडे. आता गाची डावी बाजू आणि उजवी बाजू हे समजलं पाहिजे, नाहीतर प्रश्नात विचारणार डावीकडील पाचवे सांगा आणि तुम्ही मोजाल उजवीकडील पाचवे, मग हे उत्तर चुकणार. तर असं आपल्याला चुकवायचे नाहीत. डावी बाजू आपण अशीच पेपर लिहिणार ना, तर ग आहे आपला उजवा हात, ते आपली उजवी बाजू, आणि आपला डावा हात ते आपली डावी बाजू. उजवीकडून म्हटल्यावर ह्याच बाजूने येतं आणि डावीकडून म्हटल्यावर या बाजूने येतं. मी आता अशी उभी आहे तुमच्याकडे, तर उजवी बाजू ही उजवी बाजू माझी आणि तुमची सारखी येईल का? नाही येईल. जेव्हा आपण असं होतो तेव्हा ही माझी उजवी येईल आणि ही माझी डावी बाजू येईल. तर ग चे डावीकडील पाचवे अक्षर. डावीकडील म्हणजे बघा, डावा हात कोणता? हा. तर ह्या डावीकडील ही डावी बाजू. इकडून पाचवं अक्षर आपल्याला शोधायचं आहे. समजलं का तुम्हाला? तर बघा, आज आपण काय काय शिकलो. आज आपण बघा कोणते कोणते प्रश्न बघितले. लोकप्रियता हा शब्द उलट क्रमाने लिहिल्यास पाचवे अक्षर कोणते? उलट सुलट यामध्ये पण आपल्याला लक्ष ठेवायचं आहे. उलट शब्द उलटे करताना हे सगळ्याचे स्क्रीनशॉट काढून घ्या, म्हणजे तुम्हाला पण समजेल काय काय. मी एक एक पेज तुम्हाला दाखवते, त्याचं स्क्रीनशॉट पण काढून घ्या, आणि आपण काय काय आज शिकलो याची सुद्धा पूर्ण रिव्हिजन होईल सगळी. तर बघा,
जनगणमन या शब्दात कोणते अक्षर जास्त वेळेला आलेलं आहे? यामध्ये जास्त वेळेला कोणते अक्षर आलेले? पुढे बघा, सर्वतोपरी या शब्दात आपल्या कल्पनेतील आपल्या इच्छा पूर्ण करणारी सुंदर स्त्री कोण असते? तर परी. याचा स्क्रीनशॉट काढून घ्या बघा. दोन, मन, आगमन, मानव, रचना या शब्दात कोणते अक्षर जास्त वेळा आलेले आहे? काय आहे? कोणते अक्षर जास्त वेळा आलेले आहे? नंतर काम, चुकार असे शब्द मिळणार तुम्हाला वेगवेगळे. इथं मी एक उदाहरणासाठी हा दिलाय. असे परीक्षेमध्ये वेगळे वेगळे शब्द असणार. या शब्दातील मधले अक्षर शोधायचंय. मधलं अक्षर आपल्याला शोधायचंय. पुढे बघा, नवीन वर्ष सुरू झाले या वाक्यातील दोन अक्षरी शब्द, दोन अक्षरी शब्द 1, 2 आणि 3 हे दोन अक्षरी शब्द स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आणि बघायचं. पुढचा प्रश्न, या अक्षरमध्ये पुन्हा पुन्हा कोणते अक्षर आलेले आहे? पुन्हा पुन्हा कोणते अक्षर आलेले ते बघायचे. लोकनाट्य या शब्दात ना हे अक्षर कितव्या स्थानावर आहे? कितव्या स्थानावर आहे? पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या. आणि हा तुमच्यासाठी होमवर्क असणार आहे. बघा, होमवर्क एकदा नीट स्क्रीनशॉट काढून घ्या आणि परीक्षेमध्ये पण असेच्या असे तुम्हाला सोडवावे लागणार आहेत. असेच प्रश्न असणार. प्रश्नाच्या पुढे असे 4 असे हे असणार आणि आपलं बरोबर कोणतं उत्तर आहे त्याला इथे असं रंगवायचं आहे. पेन्सिल किंवा पेनाने, पेन्सिलने किंवा पेनाने असे करायचं असतं. बघा, स्क्रीनशॉट काढून घ्या एकदा. तर थँक्यू. आजचा आपला आकलन, अक्षर, सूचना पालन हा आपला घटक आज संपलेला आहे. धन्यवाद.